सूर्यकुमार यादव. तर पण हे जे रूप आहे, मला असं वाटतं की हे देखील आवश्यक होतं. केवळ गल्लीतला गोविंदा न राहता, तर गोविंदा आपण बघितलं स्पेनमधून सुद्धा अनेक गोविंदा आपल्याकडे यायचे, शिकायचे, थर लावायचे, आजही येतात. गेल्या वर्षी कॅसलर्स जे आहे ते जवळजवळ 120 कॅसलर्स स्पेनवरून आपल्या गोविंदामध्ये आले होते सलामी द्यायला. तर हा अधिक व्यापक कसा होईल याकडे येत्या काळामध्ये मला असं वाटतं की आता व्यापक झालेलं आहे. आता काय मला असं वाटतं की जास्त लक्ष देणं गरजेचं नाही, फक्त आपली संस्कृती टिकवणं गरजेचं आहे. काही लोकांनी दहीहंडीचा उत्सवाचा फायदा घेऊन स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या आणि त्यांनी आता उत्सवच बंद केले. परंतु आम्ही हा उत्सव आणि ही परंपरा चालू ठेवली. दिवंगत शिवसेनेचे नेते श्री आनंद दिघे साहेबांनी टेंबी नाक्यावर सुरुवात केली होती आणि आम्ही त्याची री ओढत मग सगळेजण आता पुढे पुढे चाललेलो. आता माझ्या सुद्धा दहीहंडीला 30 वर्ष झाली आणि आता ही परंपरा पुढे तर आमची मुलं नेतात, आमचे कार्यकर्ते नेतात. मी इव्हन इकडे करून थांबलो नाही. गेल्या 2 वर्षापासून मीरा भाईंदरच्या नवघरच्या मैदानावर सुद्धा मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा उत्सव चालू केला. त्यामुळे हा उत्सव आम्ही पुढे नेतोय.